हॅलो, हां आमदार बापूसाहेब पठारे बोलतोय. हां सर बोला. ते वाघोली पाणी पुरवठा योजनेचं काय झालं? काय ते ट्रान्सफॉर्मर बसवायचा होता, तो काय तो त्याने बसवला नाही ठेकेदाराने, तर आता ते त्याला मग दिली असं नोटीस. कुठं असं चालतं का? 2-2, 4-4 महिने ठेकेदार ट्रान्सफॉर्मर बसवत नाही असं चालतं का? सांगा बरं. नाही आता आम्ही ते हे केलं, त्याला कार्यवाही करायची. आता मॅडमना आता बोलू आता कारवाई ते. करायची म्हणजे कधी कारवाई करायची? कारवाई लगेच केली पाहिजे ना, महिन्याभरात. हो ठीक आहे लगेच बाबा. करायला पाहिजे. मग केली असं आहे कुठं तयार. लोकांच्या जीवाशी खेळताय आपण? हां. पाणी नाही लोकांना, ते उपाशी राहतात पाण्या वाचून. पैसे घालवतात किती लाखो रुपये कोट्यावधी. नाही आता सगळं झालंय, फक्त ते म्हणजे पंप बसवून सगळं अर्ध लाईन पण टेस्ट करून ठेवली त्याने. नाही पण तुम्हा लोकांना मनाला वाटलं पाहिजे ना की बाबा हे खरंच करण्याची गरज आहे, आपण केलं पाहिजे ना. असं का नाही वाटत बरे? तुम्ही लोक जबाबदार आहे ना, तुम्ही कार्यकारी अभियंता आहे ना. नाही कार्यकारी तर कुलकर्णी मॅडम आहे. कोणते मॅडम? कुलकर्णी मॅडम आहेत. कुलकर्णी मॅडम. आणि तुम्ही काय आहे का? हो उपकार्यकारी अभियंता आहे तुम्ही. हो पण तुमचं काम आहे ना, तुम्ही पीएमआरडी ला आहे ना? हो कुठे आहे तुम्ही? पीएमआरडी ला आहे का जीवन प्राधिकरणला आहे? पीएमआरडीला आहे. पीएमआरडी ला आहे ना. मग आता एवढे मशी साहेब तिथं हे असून तुम्ही लोक का करत नाही बरे झटपट? किती दिवस झाले? योजनेची मुदत संपून किती दिवस झालं? नाही आपली सगळी तयारी, पण ते ठेवटी करणार तो ठेकेदार आहे ना सर. अहो तुम्ही आमच्या सारख्याला सांगायला पाहिजे ना. मग तेव्हा तर कॉन्ट्रॅक्टर करत नाही तर तुम्ही साहेबांना सांगायला पाहिजे होतं ना. योजनेची मुदत किती होती? किती किती तारखेपर्यंत होती? 22 पर्यंत होतं, 31/12/22. 22 पर्यंत. अहो मग आता 26 लागेल ना आता. 3 वर्ष जास्त घालवता, पूर्ण 3 वर्ष तरी करत नाही म्हणलं. थोडीफार तरी वाटलं पाहिजे ना आपल्या मनाला की बाबा आपण किती चुका करतोय. हे नाही वाटत का तुम्हाला? दरवेळेस करतो म्हणतो आणि अहो करतो मग तुम्ही एक ऐका, मला काय म्हणायचं, 6 महिने लेट झाली, वर्षापर्यंत त्याला करायचं ना ब्लॅकलिस्ट, दुसऱ्याला घ्यायचं आणि करून घ्यायचं. साहेब त्याच्यावरती दंड चालू आहे. आज त्याच्यावरती दंड काय त्याचा दंड 3 वर्ष, त्याचा दंड 10 पट 100 पट वाढला असता. तुम्ही कशाचा दंड मारता त्याला? 2.5 कोटी दंड. आता तो काय भरा, तो कोर्टात जाईन. ह्यांनी अमकच नाही दिलं, त्यांनी जागाच नाही दिली, ह्यांनी अमकच नाही दिलं, काहीतरी सांगत. जागेचं वेळेला सगळं पार झालेलं आहे, त्याच्यानंतरचा दंड आहे. त्यामुळे तसं काही कुठल्या कोर्टात गेला तरी आता दंडाच्या तो जाईल एखाद्या आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटन, उपमुख्यमंत्र्यांना भेटन, मंत्र्यांना भेटन आणि काहीतरी करून घेईल. शिंदे साहेबांकडे जाईल. हा दरवेळेस तेच झालं म्हणतो, थोडंसं त्याला ते ऍक्शन घ्यायला थोडं झालं. आता आम्ही प्रस्तावित केली आहे. नाही असं नाही होत. तुम्ही मशे साहेबांना सांगायला पाहतो. नागरिकांच्या म्हणजे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत, तुमच्या लोकांच्या चुकीच्या आहेत. तुम्ही लगेच कारवाई करायला पाहिजे. हे बघा, तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि तुम्ही करत का नाही? मग याचा अर्थ काय होतो की भ्रष्ट प्रशासन आहे म्हणून हे होत नाही. मला तर आरोप आहे माझा तुमच्या लोकांच्यावर. का नाही होत? आम्ही लोकप्रतिनिधी आहे. बघा माझ्या भागामध्ये कामं लेट झाली की लगेच आंदोलन करतो, लगेच आम्ही त्याचा कारवाया करतो, काय मुख्यमंत्र्याला कळवतो, मंत्र्यांना कळवतो, काय करतो. इकडे मला कळत नाही की असे कसे काय लोकप्रतिनिधी बिघा थांबतात आणि तुम्हा लोकांना कसं काय बोलत नाही कुणी काय एवढं. हा तुम्ही फोन बी उचलत नाही. सकाळी तुमचा फोन बंद असतो. तुम्ही सिन्सिअर अधिकारी असले पाहिजे. तुमचा फोन चालू असला पाहिजे. तुम्ही कितीला निदान सकाळी 7ला तरी फोन चालू झाला पाहिजे तुमचा. म्हणजे नागरिकांनी तुम्हाला काय बोलायचंच नाही, तुम्हाला विचारायचंच नाही, लोकप्रतिनिधींनी तुम्हाला काय बोलायचंच नाही, अशी पद्धत असते का? तुमचा फोन ऑफिसच्या वेळेला 10 वाजता चालू होणार, अशी पद्धत आहे का? मी तुम्हाला 4 फोन सकाळपासून केले, तुमचा फोन बंदच. फोन बंद नाही, ते काय झालं गाडीतच राहिला. सकाळी गेलो मुलाला सोडायला, गाडीत राहिला तर स्विच ऑफ कसा काय फोन आहे? नाही स्विच ऑफ नसेल. ऐका, तर मिस कॉल पडले असते तुमचे. तुमचा फोन मला आलो, ते बघितलं ते मी त्याचं, म्हणून आता चालू केलं तेवढं तुमचं आलं. ते बघितलं आणि सायलेंटला होता ना फोन. सायलेंट नाही. मला कळतं ना, मी रोज अधिकाऱ्यांशीच बोलतो सकाळी. तर मशे साहेबांचे आमचे एकदम घरचे संबंध आहे. गेले 25 वर्ष आमचे संबंध आहेत. आर पाटलांकडे होते साहेब तेव्हापासून संबंध आहे एकदम. आणि माझ्या भाच्यांच्या बरोबर ते अधिकारी होते. माझे भाचे कमिशनर होते, ते रिटायर झाले. तर आता यातनं थोडे तुम्ही मार्ग काढून द्या ना. आता काय झालंय, त्याचा ट्रान्सफॉर्मर आपण मंजूर केला, एक्स्ट्रा डॅम पण मंजूर झालेला आहे, सरांनी मंजूर केला आयुक्तांनी. तर तो ट्रान्सफॉर्मर त्या माणसाने बसवला, एक्स्ट्रा डॅम तर त्याला मिळणार आहे. तर ते 15 दिवसाचं काम पण नाही हो. पण पंप चालू केलं का पाणी चालू होणार आहे. एकच दिवसात ते होईल, करायचं म्हणलं 1-2 दिवसात.
तर तो तुमचं चांगलं ऐकेल तो ठेकेदाराचं काय ते ठेकेदाराचा नंबर मला पाठवा, पाठवतो मी सर. लगेच पाठवा. आणि मॅडमचा पण पाठवतो तुम्हाला. मॅडमचा दोघांचे पाठवा. पाठवतो सर, पाठवतो. आणि हे तुम्ही काय करा, हं. ट्रान्सफॉर्मर बाकी काहीच काम राहिलेलं नाही, सगळे पाईप बीप जोडून सगळं हो, ओके. पाईप जोडून झाले, पण ते ट्रान्सफॉर्मर जोडला ना तर लाईट चालू झाली का आपल्याला कसं आहे त्याच्यावर 4 ट्रान्सफॉर्मर जो मग ह्याने बसवायचा होता का कॉन्ट्रॅक्टरने, आणि मग MSCB चालू करून देणार होते आपल्याला. टेंडरला होता, पण तो 11 kV वरती होता आणि तिथे 22 kV आपल्याला बसवायला लागणार आहे, कारण लोड लोड आहे बरोबर आहे. हा, त्यामुळे मग तिथे मग चेंज केलं ते, आणि मग त्याला पैसे पण भरले आपण, MSCB ला पैसे भरले. MSCB आपण साहेब 3-3 वर्ष योजना लेट होती, थोडंफार तरी वाटलं पाहिजे ना, किती नागरिकांचे पैसे गेले असतील. तर पहिल्यांदा माझ्या स्पेलमध्ये तर पहिल्यांदा मी बघतो एवढं होतंय, नाही तर पाणी कधीच चालू करून लोकांना भले त्याचं फायनल होत राहतं. फार म्हणजे फार मूर्खपणाचं काम आहे साहेब, म्हणजे कळत झाला हा मूर्खपणा. मान्य आहे सर, एकदम भयानक झालंय ते. पण ते तुम्ही थोडंसं त्याला जर थोडं हे केलं. मी बोलतो त्याला, बोलतो. ठीक आहे, करा तुम्ही. ओके मॅडम, नमस्ते. नमस्ते सर, नमस्ते. जरा आईला बरं नव्हतं म्हणून उशीर झाला निघायला, तिच्याकडून निघतीये. बोला सर. मॅडम तसं काय नाही, आम्हाला तुमच्यावर हरकत नाहीये, परंतु कसं होतं, तुमचा एकतर फोन उचलत नाहीये. नाही, मी आतमध्ये तिच्या ह्याच्यात होते आणि फोन बाहेर होता. बोला सर. ठीक आहे, ते असू द्या, त्याच्याबद्दल बी आमची काही तक्रार नाही. तुम्ही किती बोला. वर्ष झालं इथं PMRD आहात? मी 1 वर्ष झालं सर. मग त्याच्या अगोदर कुठं होता तुम्ही? मी MGP ला होते सर. MGP ला होते? हो सर, हो सर. मग इकडे 1 वर्ष झालं, मग 1 वर्षामध्ये ती वाघोलीची पाणी योजना का पूर्ण केली नाही? सर मी तुम्हाला सांगते, मी आल्यापासून बरीचशी कामं मी करून घेतली त्याच्याकडून, ती तेवढी पण झालेली नव्हती. आपण काय जनतेवर, सरकारवर उपकार नाही करत, आपलं कामच आहे. हो, मी जरी आमदार म्हणून इथं काम करतो तर काय मी जनतेवर उपकार नाही करत? मला त्यांनी निवडून दिले म्हणून मी त्यांचं काम केलंच पाहिजे. आणि आता हा मतदारसंघ माझ्यात नाहीये, परंतु इतके लोक ओरडतात की पाणी योजना होत नाही बापूसाहेब, आमचे कोणी लक्ष देत नाही. मी म्हणलं असं का लक्ष देत नाही? म्हणले अधिकारी अजिबात लक्ष देत नाही. नाही असं नाहीये सर. 3 वर्ष लेट झाली योजना, तरी सुद्धा कोणी बघत नाही. 3 वर्ष लेट झाली. नाही, जास्त झालीये सर, मी सांगते. ते आल्यापासून योजना किती साली सुरू झाली मला सांगा बरं, हिचं वर्क ऑर्डर किती सालची आहे? 2000 आय थिंक 19 ची आहे ही वर्क ऑर्डर. 2 वर्षासाठी काम होतं का मग? हो सर, 24 महिने काम होतं. त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे बरंच मागचे पत्रव्यवहार बघितला. 24 महिन्याचं काम होतं, 3 वर्ष त्याच्यानंतर लेट झाली, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर कारवाई नाही केली? नाही, त्याच्यावर ते कारवाई आणि त्याला दंड चालू आहे 35,000 रुपये पर डे सर. कोण मंत्र्यांनी त्याला वाचवलं की का जाऊ दे करू दे किती दिवस? नाही, त्याचा दंड चालूच आहे. त्याच्या काय उपयोग आहे बिलातून. त्याचा दंड चालू? तो करणारच नाही आणि तो नंतर कोर्टात जाईल म्हणून असं झालं तसं झालं. नाही, आता त्याचा दंड आम्ही काय केलंय, त्याला अंतिम नोटीस तुमच्यावरच आरोप करेन, यांच्या अधिकाऱ्यांनी मला पैसे मागितले, माझे लय पैसे घेतले म्हणून मी नाही करू शकलो. मग काय होईल? कोर्टाला सांगा, तुम्हाला नाही म्हणणार तो. काय म्हणसाल तुम्ही त्याला, काय उत्तर द्याल सर कोर्टाला की हे लेट झाला काय? नाही, आता त्याचा सगळा पत्रव्यवहार काढलाय, त्याला अंतिम नोटीस दिली आहे. आता अजून जी शेवटची अंतिम नोटीस असती त्याला त्या दुसऱ्याकडून काढून घेण्याची, ती एक 5 दिवसाच्या आत आम्ही देणार आहोत. योगेश मसेंशी बोलतो. हो सर. कारण ते आमचे एकदम माझे भाचे असल्यासारखे आहेत. अरे वा. आणि मग आता मी त्यांना बोलतो की असं असं होतंय, हे तुम्ही बघा, आणि ही योजना मला 8 दिवसात चालू करून पाहिजे. हो सर, आणि साहेबांचं मला मी सांगायचं की ही झाली पूर्ण. आमदार हो साहेब, सर. तुम्ही अजितदादांना सांगा त्याचं उद्घाटन करूया. हो सर. आलं लक्षात? सर हो सर, ही सगळी कल्पना मी नाहीतर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याचं उद्घाटन करू. हो सर, नक्की सर, मी प्रयत्नात आहे. सगळ्यांचा सपोर्ट पण आहे मला, अधिकाऱ्यांचा. मी पटकन सपोर्ट करून असून काय दाखवते. उपयोग? बघा ना, आता तुमचं येई त्या योजनेबरोबर आहे. त्याला मी म्हणलं, लाज नाही वाटत का बाळा तुम्हाला की हे योजना इतक्या लेट झाली 3 वर्ष, काय करायचं म्हणतो? झाली आता. मी म्हणलं थोडं तरी मनाला शरम वाटली पाहिजे की आपण काम करतो, पगार लाखो रुपये घेतो, थोडीफार वाटली पाहिजे ना म्हणलं मनाची जनाची. एवढं बोललो पण काय नाही. ते म्हणते साहेब आता मॅडमला बोलायला पाहिजे, माझं काय, मी खाली आहे. नाही, मी 100% सर माझं कामाची हे पद्धत आधीची बघितली ना, मी करून तुम्हाला मॅडम, दाखवते. तुम्हाला माहितीये का, मी माणूस एवढा म्हणजे गांधीगिरीच्या मार्गाने वागतो. मी MSCB मध्ये एकदा गेलो, नागरिक म्हणले होते येतच नाही अधिकारी लोक. मी सकाळी 10ला गेलो, जवळजवळ 15 ते 20 अधिकारी लेट आले. MSCBच्या दारात उभं राहिलो. मी आमदार नव्हतो तेव्हा मधल्या काळात, तर मी तिथे उभं राहून त्यांना सगळ्यांना बाहेर थांबवलं.
माझ्या बरोबर पोरं होते, ड्रायव्हर होते. त्यांना म्हणलं थांबा, सर. त्यांना म्हणलं एक फुलाची गड्डी आणा 100 फुलाची, आणि त्या नाही, नाही. सगळ्यांना फुलं दिली, फोटो काढले आणि पेपरला मी बातमी दिली त्यांची. हे इतक्या उशिरा येतात, नागरिकांचे फार हाल होतात. नाही, नाही, मला थोडस ह्या कारणामुळे मला उशीर झाला नाही, सर, आता माझ्याकडून तुमच्या नाही होत. आई आजारी आहेत ते मी समजू शकतो. एखाद्या हो, वेळेस हो. आम्ही काय असे काही क्रूर नाहीयेत ना, आम्ही नाही, नाही, माहिती सगळ्यांना की सर, समजून घेणारे आहेत. पण आता बघा ना कसं होतंय. आणि बघा बरोबर 10 सर. वर्षाच्या गॅप नंतर मला नागरिकांनी निवडून दिले. हो सर, हो सर, हो सर, हो सर. मग आता बरोबर तुम्ही आहे. बघा आता कसं लोकांची कामाची पद्धती आहे. नाही, नाही, मलाही तुम्ही ते पाहून माझंही तसंच झालं सर, ते सगळे योजना बघून. मी हं. आल्यापासून खूप तर कामं बघा त्या या कॉन्ट्रॅक्टरला 8 गोड ते गोड 10 बोलून करून. दिवसामध्ये ते पाणी, आणि ते पाणी कुठं कुठं सोडलंय, कसं मिळणार त्या नागरिकांना, ते सगळ्या सोसायट्यांना हे पाणी मिळणार का? आणि त्याचा हो, फिल्टर हो, हो. फिल्टर प्लांट चांगला आहे का? फिल्टर प्लांट चांगला आहे. मी सगळं पाहणी केलेली आहे. नाही तर त्याच्यामध्ये तो फिल्टर प्लांट. फिल्टर प्लांट आपला छाटछुटा असला तर सगळं परत काय उपयोग नाही, आहे नाही. तसं नदीचं कामाची पाणी. क्वालिटी दुसरी बाजू सांगते सर, कामाची क्वालिटी त्यांनी मेंटेन केलेली आहे. फक्त त्याचा हलगर्जीपणा, त्याला वेळोवेळी पत्रही दिलेली आहेत. हलगर्जीपणा किती असतो? 1 महिना, खूप 2 आहे, खूप महिने, आहे. हो, 6 हो, महिने, हो. वर्ष, 2 वर्ष, पूर्ण मान्य. 3 वर्ष पूर्ण होऊन गेले त्याची मुदत संपून. हो, हो, आणि हो, तरी हो, सुद्धा हो. आपण त्याला का पाठीशी घालतो आणि त्याला का नाही नोटीस देऊन त्याला नाही, नाही, नाही. त्याला पाठीशी नाही घातलं. त्याला खरं माहिती काय करायला पाहिजे माहिती का? त्याला म्हणजे कायम म्हणजे ब्लॅकलिस्ट केला पाहिजे. ब्लॅकलिस्ट. नाही, नाही. ते कुठेही पण त्याला काम डोक्यात नाही आहे. घेता आलं पाहिजे. ते पण डोक्यात आहे. एमजेपीच्या सगळ्यांशी डोक्यात ठेवू बोललीये. नका, ते करून टाका. माझं म्हणणं आहे करून टाकते. टाका. कुणी मंत्री टाकते, सांगितलं टाकते. मी त्या मंत्र्याच्या पाया पडन, पण ते करून नक्की टाका. सर. नक्की, नक्की सर, ओके नक्की. ओके ओके करते सर, ओके करते. सॉरी, आणि ओके. मी लवकरात लवकर पूर्ण ठीक आहे करून ठीक आहे दाखवते ठीक आहे सर. ठीक आहे ठीक आहे ओके. ओके सर, गुड किती डे टू यू दिवसात, सर. लवकरात लवकर किती दिवसात? तरी काय होईल सर, आता त्याचा एक्स्ट्रा आयटम जो आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मर जॅकवेलचा फक्त लावायचा राहिला आहे. नाही पण ते त्याच्यामध्ये आता किती एमएससीबी. दिवस चाललंय अहो, ते जवळजवळ 6 महिने चाललंय ट्रान्सफॉर्मर. हो, हो. नाही, नाही. त्याचा आता अंतिम मंजुरीसाठी साहेबांकडे पाठवलेलं आहे. ते झालं की मी आता म्हसे साहेबांशी बोलतो हो सर, आणि हो मग सर. तुम्हाला मी हे करतो. ओके हो सर, ओके हो सर. ओके 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 सर, गुड डे ओके टू यू ओके सर. थँक्यू.